आताची मॅन ऑफ द मॅच आत्ताची मॅन ऑफ द मॅच प्रथमेश शेवाळ्याला सॉरी अभिषेक शेवाळे यांना संजय शेवाळे यांच्या हस्ते दिली जाणार आहे. सागर कामटे आपण स्टेजशी संपर्क साधायचा. सागर कामटे त्यांचे असते देऊन टाक पटकन मॅच चालू करायचे. एक मिनिट होल्ड करा. ए स्टेजवर या. ए अभिषेक ए घे ना विशाल दे ना त्यांच्या हातात ट्रॉफी ते. चला सामन्याला सुरुवात करायची. सामन्याला सुरुवात करायची. सलामीची जोडी दाखल झाली आहे. सचिन ऑन स्ट्राईकला अमोल मोडक तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक धीरज मारा करण्यासाठी सज्ज होतील. दुसरी मॅच शेड्यूल प्रमाणे आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे भन्नाट समजू शकत नाही फलंदाजाला. पहिला चेंडू डॉट आलाय. इथे देखील शरीरभेदक मारा त्यांना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आहेत. पहिले 2 चेंडूचा लाजवाब आलेत धीरज. इथे मात्र सचिन बोडक आक्रमण करतायत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सागर शेठ मोडक आणि आदरणीय पिंटू शेठ मोडक यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला तर आलाय. इथे देखील बॅकफुटवरती सरकले दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर सीमारेषेला मात्र चेंडू भेद घेतोय. षटकारा पाठोपाठ धावकार आलाय. धावफलकावरती 10. 10 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. हा चेंडू देखील सार्वजनिक खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. एक वेगवान सिंगल. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे. एक धाव येईल. एका धावे बरोबर धावफलक पुढे जाते. 11 धावा. शांत प्रकारचा खेळ. धीरजचं कौतुक करावंच लागेल. पहिले 2 चेंडू लाजवाब आले. त्यानंतर एक षटकार चौकार जरूर आलाय परंतु पुन्हा एकदा कमबॅक करतायत. हा चेंडू मात्र समोरच्या दिशेने हवाई तडाखा तर आहे. लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. 6 रन. षटकार. प्रत्येक षटकारासाठी ग्रामपंचायत सदस्य सागर जी मोडक साहेबांच्या माध्यमातून आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे.
पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय, 17 धाबा आहेत. आणि माझ्यासाठी देखील आदरणीय सागरजी मोडक आणि आदरणीय संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आले. आपलंही मनापासून धन्यवाद. 17 धाबा आहेत. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून केतन सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. चेंडूला बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. एक वेगवान सिंगल तर घेतली आहे. एकाच धाब्याने समाधान मानले जाते. धावफलक 1च्या मदतीने 18 धाबा आहेत. 18 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतरच्या मदतीने धावफलक 19 धाबा आहेत. जगात बारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती संपूर्ण देशभरामध्ये संपन्न होत असते. इथे देखील आक्रमण झालंय. शिवछत्रपतींची तळपती तलवार आणि हा जातोय षटकार. चरण आणि या षटकारासाठी देखील 1000 रुपयाचे कॅश प्राईज ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सागरजी मोडक आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक साहेबांच्या माध्यमातून याही षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. दोनही बाजूने आग लावणारी फटकेबाजी पाहायला मिळेल. 25 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. इनिंग ब्रेकमध्ये यानंतरच्या मॅचचा टॉस आपण लगेचच संपन्न करणार आहोत, याची देखील नोंद घ्या. यानंतरची होणारी मॅच लढकत वस्ती योद्धा आणि पिंपळमाळा चॅम्पियन बोथ कॅप्टन उपस्थित राहतील. टॉस आपण लगेच करणार आहोत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. बॅट हलकी झेज घेत चेंडू एकदा येईल. एका धावेबरोबर 26 धाबा आहेत. शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. स्फोटक फलंदाज म्हणून सचिन यांची ख्याती आहे, परंतु इथे सचिनना रोखण्यामध्ये वारंवार यश येत आहे, कारण गोलंदाज अफलातून कामकाज बजावतायत. एक धाव इथे देखील आहे. धावफलकावरती 27 धाबा. 4 चेंडूंमध्ये अवघ्या 10 धाबा खर्च केल्यात. एक षटकार जरूर आलाय, परंतु इथे त्यानंतर कमबॅक आणि कमबॅक गोलंदाज केतन करतील. इथे देखील बॅटर चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत येत आहे. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी पलायन होत आहे. 2 धाबा इथे पळून पूर्ण होतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरसावत आहे. 29 धाबा. अजूनही एक चेंडू या षटकातील बाकी आहे. अबोल मोडक ऑन स्ट्राईक. हा चेंडू बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. तिथे संधी आहे आणि अगदी आपण पाहूया धावच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. पहिल्या क्रमांकाचा धक्का अमोल मोडक यांना परतवण्यामध्ये यश. पहिली विकेट आली आहे. न्यू बॅटर आदेश मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला वेळ वाचवा. टीम मीटिंग अजिबात नकोय. 2 षटकांचा खेळ संपला. एक बाद 29 धाबा आहेत. उर्वरित 2 षटका अर्थात 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 3 बालाजी गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. पहिला चेंडू दिशा दिली आहे. डिक्लेरेशन झोन. 1 धाव. एका धावेबरोबर धावफलक 30. आपलातून गोलंदाजी पाहायला मिळते. कोणत्याच प्रकारचे मोठे फटके इथे खेळू दिले जात नाहीयेत. बालाजी पुन्हा एकदा सज्ज आहेत.
इथे मात्र फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने आक्रमण तर आहे आणि चेंडू लँड होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस षटकार. 7 धावा आहेत. 7 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 37 धावा आहेत आणि या षटकारासाठी देखील ग्रामपंचायत सदस्य सागरजी मोडक आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. इथे देखील खुलवट टप्प्यात चेंडू खोदून काढलाय क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहेत आणि हा देखील चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. धावफलकावरती 42. बेचाळीस धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. वेगवान सिंगल. नो बॉलचा इशारा तर आहे. नो प्लस 2 नो प्लस 1 अशा 2 धावा येतील आणि धावफलकावरती 44 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. ज्यांच्या माध्यमातून वडकी प्रीमियर लीग साठी ग्राउंड सौजन्य आहे आदरणीय सचिनजी गायकवाड आणि मनोहरजी शेवाळे साहेबांचं शुभ आगमन होत आहे. आपले मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही वडकी प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीने करतो. वालवस्ती फायटर्स आणि वडकी गावठाण चॅलेंजर्स यांचं आयोजन आपण पाहतोय. तिसऱ्या पर्वामध्ये अनेक दानशूर दातृत्व दाते आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याच्या हातही घ्यावेत. अशा सर्व दानशूर दातृत्व दात्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने करतो. हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील अगदी डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. से 46 धावा आहेत. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. इथे आक्रमण होत आहे आणि हा देखील चेंडू लँड होईल सचिन यांच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या षटकारासाठी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सागरजी मोडक आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक सुनील अर्थात पिंटू शेठ मोडक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे देखील आक्रमण होत आहे. समोरच्या दिशेने चेंडू उंच हवेमध्ये आहे. तिथे झेल सुटलाय. जीवनदान. तोपर्यंत 2 धावा आहेत. अजित साबळे गोलंदाजीच्या माध्यमातून आणि पहिल्या चेंडूवरती इथे जीवनदान आदेशला. चोपन्न धावा आहेत. इथे देखील पुढे सरसावत आदेश मोडक ऑन फायर. बिग 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 बिलियन मॅक्झिमम सिक्सर. चरण. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 60 धावा आहेत. धडाकेबाज फलंदाजी आदेश मोडकची पाहायला मिळते. अजित साबळेवरती होते आक्रमण. आक्रमण रोखलं जाणार का प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव. पुढे सरसावत चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू एक टप्पा खात
सीमारेषेच्या बाहेर. मी आहे स्वराज्याचा नारा, मी आहे वादळवारा. 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने 64 धावा आहेत. अजूनही अंतिमच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणि या षटकारासाठी देखील ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सागरजी मोडक आणि त्याचप्रमाणे प्रसिद्ध बैलगाडा मालक सुनील अर्थात पिंटू शेठ मोडक, कॉकटेल बैलाचे मालक आहे, त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे देखील आणि याही षटकारासाठी मात्र आदेश मोडक यांना ग्रामपंचायत सदस्य सागरजी मोडक आणि कॉकटेल बैलाचे ओनर आदरणीय सुनील अर्थात पिंटू शेठ मोडक साहेबांकडून संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 4 षटकं संपताय. 76 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये आणि टोटल 8 षटकार 8000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आदर्श डेव्हलपरचे सर्व आदरणीय अनिल काका गायकवाड यांचे शुभ हस्ते हे 8000 रुपयाचं कॅश प्राइज आपण वितरित करणार आहोत. काकांना मी विनंती करेल आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा, परंतु मॅच झाल्यानंतर हे पारितोषिक वितरण करूया. लगेचच पारितोषिक वितरित करणार आहोत आपण. आदेश सर, सचिन सर आणि अमोल सर तिघांपैकी कोणी प्रतिनिधी या, नाही तर तिघही या. ज्यांनी पारितोषिक दिलंय आदेश सर पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. सोनू मोडक सर आपणास विनंती असेल या. आदेश चला, अमोल दादा चला. सचिन सर या लवकरात लवकर, मान्यवरांना जायचंय. चला दुसऱ्या बाजूने बॅटर चला लवकरात लवकर. सलामीची जोडी चला, मॅच सुरू होणं गरजेचं आहे. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. बोथ कॅप्टन उपस्थित राहा. यानंतरची होणारी मॅच लडकत वस्ती योद्धाज आणि पिंपळमाळा चॅम्पियन. बोथ कॅप्टन लवकरात लवकर येतील. नाणेफेक लगेचच आपण संपन्न करतोय. आदरणीय ग्रामपंचायत सदस्य सागरजी मोडक आणि कॉकटेल बैलाचे असणारे ओनर प्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक यांच्याकडून हे पारितोषिक होतं. तब्बल 8000 रुपयाचं कॅश प्राइज दिलंय. साबळेमाळा योद्धा चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. बॅटर चला. पिंपळमाळा चॅम्पियन कॅप्टन चला. चालू करा. किती करायचे टार्गेट? 77.
24 चेंडू 77 सलामीची जोडी दाखल होती. स्ट्राईकच्या दिशेने जर पाहिलं तर शरद, नॉन स्ट्राईकला अजित, गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक शिवम. डिक्लेअर स्वरूपात एक धाव आली आहे. डिक्लेअर स्वरूपात संघाचं खातं उघडलंय. इथे देखील बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे. शुभम धावताय, चेंडूच्या पाठमोर शर्यत तर लागली आहे. चेंडू सीमारेषा फरार. हे रास्ते हे 4 के चौकार. पिंपळमाळा चॅम्पियन संघाचे कॅप्टन अजूनही उपस्थित नाहीयेत. टॉस झालाय आणि टॉस का बॉस इथे आक्रमण समोरच्या दिशेने. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपतील देईल. फलंदाज होईल बाद. लढकत वस्ती योद्धाच संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर पिंपळमाळा चॅम्पियन प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल. अडबाटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न आहे. झेल इथे देखील टिपलाय. बॅक टू बॅक इथे फलंदाज बाद होत आहेत. अक्षय यांना परतवण्यामध्ये यश. विकेट. क्रिकेट रसिकांनी डोक्यावरती घेतलेली क्रिकेटची स्पर्धा वडकी प्रीमियर लीग. क्रिकेट रसिकांची गर्दी आहे आणि सर्व क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व या मैदानावरती उपस्थित होत आहेत. तमाम क्रिकेट रसिकांचा आम्ही पीरसाहेब तरुण मंडळ वालवा वस्ती आणि अखिल रामनवमी उत्सव वडकी गावठाण यांच्या माध्यमातून वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पाच धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद आहेत. शिवम आपलातून गोलंदाजी आहे. बॅटर सागर. बॅटने चेंडू खेळला. इथे विकेट हॅट्रिकची संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि शिवम मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण करतायत. फलंदाज होईल बाद. आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात शिवमचं स्वागत करूया. स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज आहे शिवम मोडाक. बालाजी न्यू बॅटर. हा चेंडू देखील आडा बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा येतील. धावफलक या 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 3 बाद 7 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 आल्यात. 77 धाब्यांचा पाठलाग आहे. अजूनही 70 बनवायचे आहेत. 18 चेंडू 70. षटक क्रमांक 2 आदेश मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि 2 धावा येतील. अंपायर रिव्ह्यू. इथे धावबाद स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे.
त्यांच्या माध्यमातून ग्राउंड सौजन्य आहे. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय काशीनाथजी मोडक साहेबांचं शुभागमन होतंय. आपलं हे हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हरमध्ये 3 षटकार जर खेळत असतील संजयजी शेवाळे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक कॅच जमा आहे. नॉट आउट. आडबाटे चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव डिक्लेअर स्वरूपात येतील. आडबाटने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. इथे झेल टिपलाय. अमोल मोडक झेल टिपतायत. अजित साबळेला परतवण्यामध्ये देखील यश. फलंदाज होईल बाद. ओंकार जाधव यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. ओंकार शिंदे. हा चेंडू इथे सुरेख आहे. पुन्हा डॉट चेंडू. 4 बाद 10 धावा आहेत. अडचणींचा सामना संघ करतोय. आडबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास. सीमारेषेच्या लगत अगदी पायाच्या साहाय्याने अमोल बोडक चेंडू अडवत आहेत. बॅकअपचं काम सुंदर होत आहे. तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलकावरती 12. इथे देखील सुरेख चेंडू. 2 षटकांचा खेळ संपला. 4 बाद 12 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 65 धावा. सुमित गायकवाड यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. सुमित गायकवाड. सागर कामटे यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. व्हाईट बॉलचा इशारा. धावफलकावरती 13. इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे जाते आणि बालाजीला मात्र परतावं लागेल. फलंदाज होईल बाद. पाच बाद 13 धावा आहेत. 5 बाद 13 धावा पाहायला मिळतात धावफलकावरती. शुभम देखील आपला गोलंदाजी साकारतायत. आडबाटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास पाहायला मिळतोय. एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 15 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील बॅकफूट वरती सरकले. दिशा दिली आहे. चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा आहेत. धावफलक 2च्या मदतीने 17. शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. तोडाफोडा आणि राज्य करा हे तत्व अवलंबायचे. परंतु इथे गोलंदाज अफलातून कामगिरी बजावतायत. पुन्हा एकदा डॉट चेंडू आहे. इथे देखील निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपतोय. 5 बाद 17 धावा आहेत. 6 चेंडू 60 धाब्यांची गरज. घोरपडीची मजबूत पकड बुडकमाळा फायटर संघाची पाहायला मिळेल ह्या मॅच वरती. शेवटचं षटक अमोल मोडक. 6 चेंडू 60 धाब्यांची गरज. हा चेंडू शरीरभेदक येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव.
शेवटचे 5 चेंडू 60 धावा. इथे देखील खोलवर टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आहेत. अष्टपैलू कामगिरी अमोल मोडक यांची पाहायला मिळते. इथे देखील लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव आलेत. स्पर्धेतील पहिली मेडनवर पाहायला मिळेल का? पहिली विकेट हॅट्रिक तर आज पाहिली आहे, परंतु इथे आक्रमण होते आडव्या बॅटने. चेंडू उंच हवेमध्ये लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार, वाघाची धाड आणि फोडला पहाड. 6 धावा येतील. या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 2 चेंडू आणि 54. आता मात्र समीकरण. इथे देखील आडबाटे चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल मात्र टिपला जाईल. फलंदाज अविनाश देखील होत आहेत बाद. आडबाटने इथे देखील बॅक टू बॅक 2 विकेट. फलंदाज होईल बाद. आणि याचबरोबर मोडकमळा फायटर्स या सामन्यावरती विजय मिळवत आहेत. खूप खूप असं अभिनंदन. शिवम मोडक ठरलेत मॅन ऑफ द मॅच. हा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय. शिवम मोडक सर चला. चला यानंतरच्या बोट टीम जराही विलंब नको, लगेचच मैदानाचा ताबा घ्या. आज भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे लवकरात लवकर चला. शिवम तुम्ही या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय.